श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी 12 राशींनुसार त्या राशींसाठी असलेले हनुमान मंत्र, उपाय आणि तोडगे सांगणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीसाठी हनुमान मंत्र आहे ओम हम हनुमते नमः. याचा लाभ असा होणार आहे, की तुमचे आत्मबळ आणि आत्मविश्वास तुम्हाला मिळणार आहे. मानसिक स्थिरता तुम्हाला लाभणार आहे. तर उपाय बघा कसा आहे, आपल्याला काय करायचं आहे. प्रत्येक मंगळवारी या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. हनुमानाला तांब्याच्या भांड्यातून आपल्याला जल अर्पण करायचे आहे. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी हनुमान मंत्र आहे बघा, ओम रामदूताय नमः. यांची लाभ अशी आहे, की त्यांच्या घरामध्ये शांतता व व्यवसायात आर्थिक वृद्धी तसेच स्थिरता लाभणार आहे. ह्याचा उपाय आपल्याला असा करायचा आहे, की प्रत्येक मंगळवारी हनुमानाला गूळ, चणे, लाल रंगाचे वस्त्र, विडा तसेच बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी हनुमान मंत्र आहे ओम हम हनुमते नमः. याचा लाभ असा होणार आहे, की त्यांची बौद्धिक क्षमता वाढणार आहे, स्पष्टता वाढणार आहे आणि संभ्रमातून त्यांना मुक्ती मिळणार आहे. ह्याचा उपाय असा करायचा आहे, की दररोज हनुमानाची पूजा करायची आहे. पूजा करताना लाल फुले अर्पण करून वरील मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी हनुमान मंत्र आहे ओम श्रीराम दूताय हनुमंते नमः. याचा लाभ असा होणार आहे या राशींच्या व्यक्तींसाठी, की भावनिक समतोल त्यांना मिळणार आहे आणि कौटुंबिक सुखसुद्धा त्यांना प्राप्त होणार आहे. आता हा उपाय कसा करायचा? 2 मुखी रुद्राक्ष धारण करून हनुमानाला नियमित जल अर्पण करायचे आहे. तसेच नित्यनेमाने शिव उपासना करायची आहे, म्हणजे शंकर भगवानाची आपल्याला उपासना करायची आहे. तर 5वी रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी हनुमान मंत्र आहे ओम अंजनी सुताय नमः. याचा लाभ यांना अशा प्रकारे होणार आहे, की त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता वाढणार आहे आणि प्रतिस्पर्धकांवरती विजय मिळवणार आहेत. आता यांना उपाय कसा करायचा आहे? हनुमानाला ना शेंदूर आणि चमेलीचे तेल त्यांना अर्पण करायचे आहे. व्यक्तिमत्व विकास, ध्यानधारणेवर त्यांना लक्ष केंद्रित करायचं आहे. 6वी रास आहे कन्या रास. तर कन्या राशींच्या लोकांसाठी ना हनुमान मंत्र आहे ओम पवनसुताय नमः. याचा लाभ यांना असा होणार आहे, की यांच्यातील एकाग्रता आणि परीक्षेत त्यांना उत्तम यश मिळणार आहे. तसेच त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा स्पष्टता येणार आहे. आता उपाय कसा करायचा? विद्यार्थ्यांसाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र आहे. त्यांनी दररोज याचा जप करायचा आहे. त्यामुळे तसेच बघा शारीरिक आणि त्यांना कसरतसुद्धा करावी लागणार आहे. 7वी रास आहे तुळ रास. तुळ राशींच्या लोकांसाठी हनुमान मंत्र आहे ओम महावीराय नमः. यांचा लाभ यांना अशा प्रकारे मिळणार आहे, की यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे आणि यांच्या नात्यांमध्ये समतोल टिकून राहणार आहे. तर यांनी कसा उपाय करायचा आहे बघा, गुलाब पुष्प, अत्तर आणि खडीसाखर अर्पण करून हनुमान भगवानची नित्यपूजा आणि अर्चना आपल्याला करायची आहे. तशाच प्रकारे 8वी रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हनुमान मंत्र आहे ओम संकटमोचनाय नमः. यांचा लाभ वृश्चिक राशींच्या लोकांना अशा प्रकारे होणार आहे, की यांची नकारात्मक ऊर्जेपासून यांना सुरक्षा मिळणार आहे आणि मानसिक शक्ती यांना प्राप्त होणार आहे. तसेच यांनी उपाय काय करायचा आहे? हनुमान भगवान समोर बसून तिळाच्या तेलाचा त्यांना दिवा लावायचा आहे आणि हा मंत्र त्यांना जप करायचा आहे. हातात आपल्याला रक्षासूत्र सुद्धा बांधायचे आहे वृश्चिक राशींच्या लोकांनी. तशाच प्रकारे 9वी रास आहे धनुराश. तर धनुराशींच्या लोकांसाठी हनुमान मंत्र आहे ओम रुद्रावताराय नमः. या धनुराशींच्या लोकांना या मंत्राचा लाभ होणार आहे. आत्मिक जागरूकता आणि आध्यात्मिक प्रगती त्यांना मिळणार आहे. तसेच त्यांचे जे गुरुबळ आहे ते मजबूत होऊन त्यांना गुरुबळ मिळणार आहे. यांचा उपाय यांनी कसा करायचा आहे? तिळाच्या तेलाच्या दिव्यामध्ये केशर मिसळून तो दिवा त्यांना प्रज्वलित करायचा आहे आणि वरील मंत्र जो आहे म्हणजेच ओम रुद्रावताराय नमः त्याचा त्यांनी 108 वेळा जप करायचा आहे. तशाच प्रकारे 10वी रास आहे मकर रास. मकर राशीचा हनुमान मंत्र आहे ओम बजरंगबली नमः.
ह्या मंत्राचा लाभ त्यांना नोकरीत आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी होणार आहे आणि शनिदोषापासून त्यांना मुक्ततासुद्धा मिळणार आहे. तर त्यांनी कसा उपाय करायचा आहे? शनिवारी शनिदेव आणि हनुमानजींची एकत्र पूजा करायची आहे. तेल आणि रुईच्या पानाचा हार त्यांनी हनुमानाला अर्पण करायचा आहे. म्हणजे हनुमान भगवानची जिथे मूर्ती असेल, जिथे मंदिर असेल, तिथे जाऊन तेल आणि रुईचा हार हनुमान भगवानला त्यांना अर्पण करायचा आहे. तसेच 11वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हनुमान मंत्र आहे, ओम राम भक्ताय नमः. हो, कुंभ राशींच्या लोकांनी ह्या मंत्राचा जप केल्यास तर यांना लाभ मिळणार आहे. त्यांना समाजात मान-सन्मान आणि भविष्याविषयी स्पष्टता मिळणार आहे. यांनी कसा उपाय करायचा आहे? मारुती रायाला निळी किंवा लाल फुले अर्पण करायची आहे आणि तसेच तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावून सुद्धा त्यांनी पूजा करायची आहे. आता मित्रांनो, शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशींच्या व्यक्तींसाठी हनुमान मंत्र आहे, ओम श्री हनुमंते नमः. या मंत्राचा जप केल्याने त्यांना असा लाभ मिळणार आहे, की त्यांची आध्यात्मिक प्रगती होणार आहे आणि भ्रमातून त्यांना मुक्ततासुद्धा मिळणार आहे. याचा उपाय त्यांनी असा करायचा आहे, की दररोज गंगाजलाने हनुमानाला अभिषेक करायचा आहे. लाल पुष्प, शेंदूर, चमेलीचे तेल व गूळ चणे अर्पण करायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या होत्या 12 राशी आणि त्यांच्यासाठी असलेले हनुमान मंत्र, तोडगे आणि उपाय. जर तुम्ही हे केले तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून येणार आहे. अशा प्रकारे ह्या व्हिडिओ संबंधित माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी आणि हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.